मित्रांनो नमस्कार. रेसकोर्सवर धावणारे जे घोडे असतात त्या घोड्यांची किंमत तोपर्यंत असते जोपर्यंत ते वेगवान धावत असतात, आपल्या मालकाला पैसे कमवून देत असतात, विजयी करत असतात. मात्र जेव्हा त्या घोड्यांची ताकद कमी होते किंवा नवीन घोडा, उमदा घोडा त्या मालकाकडे रेसकोर्ससाठी आला तर जो जुना घोडा असतो त्याचं महत्त्व संपतं. आज ही स्थिती महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टीची आहे. नमस्कार, मी अमित जोशी. वृत्त दिनांक डिजिटलच्या माध्यमातून आज बुधवार हलका फुलका छोटा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय. तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमध्ये मोठा पराभव झाला. आता तो कसा झाला, काय झाला, पण पराभव हा झाला. हा पराभव झाल्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये उद्रेक झाला. सुरुवातीला अनेक आमदार आम्ही बाहेर पडणार म्हणून सांगून बाहेर गेले. त्यानंतर 20 खासदार म्हणजे 28 पैकी 20 खासदार यांनी सांगितलं की आम्ही एनडीए सोबत जाणार. एनडीए म्हणजे कोणतं? भाजप सोबत जाणार. त्यामुळे आता भाजपची ताकद ही केंद्रामध्ये वाढणार आहे. जवळपास 310चं संख्याबळ भाजप असणार आहे आणि आता एनडीएची स्थिती मजबूत झाली आहे. पण जेव्हा एनडीएची स्थिती मजबूत होते तेव्हा सर्वात मोठा फटका जर कोणाला बसणार असेल तर तो महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे येणार. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचं पटत नाहीये गेल्या वर्षभरापासून. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आले आणि नाराज झाले एकनाथ शिंदे, कारण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण फडणवीस यांनी ते मुख्यमंत्रीपद पटकवलं. नुसतं पटकवलं नाही तर 132 स्वतःचे आमदार आणि 4 अपक्ष म्हणजे 136चा आकडा घेऊन ते महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पक्ष ठरले. त्यामुळे साहजिकच 57 आमदार निवडून आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांचं महत्व इथे कमी झालं. पण तरी देखील भाजपने त्यांना सांभाळून घेतलं आणि खास करून केंद्रीय नेतृत्वाने. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये किती संघर्ष झाला, फडणवीसांनी त्यांच्या किती प्रकल्पांना स्थगिती दिली, त्यांच्या अनेक खात्यांवर नजरा ठेवल्या, त्यांची कोंडी करून ठेवली, त्यांना चक्रव्यूहात पकडलं. हे सर्व जरी खरं असलं तरी अमित शहा आणि मोदी यांच्या दरबारामध्ये एकनाथ शिंदे यांचं काहीसं वजन होतं. ते दिल्लीला जाणार, फडणवीस किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणार, थोडासा दिलासा मिळवणार आणि इकडे येणार. फडणवीसांनी देखील एक तंत्र असं वापरलं की अनेक वेळा पंख कापण्याचं काम शिवसेनेचे आणि एकनाथ शिंदेचे हे काम फडणवीसांनी केलं. पण जेव्हा वाटप होतं म्हणजे वाटण्या होतात विधान परिषद, राज्यसभा, त्यावेळी मात्र हे सर्व एकत्र बसतात आणि असं दाखवतात की सगळं काही आलबेल आहे. पण आता दिल्ली दरबारी देखील एकनाथ शिंदे यांचं वजन काहीसं कमी होणार आहे. त्याला सर्वात महत्वाचं जे कारण आहे ते तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार. आजपर्यंत एकनाथ शिंदे असू दे, तेलुगू देशम पार्टी चंद्राबाबू नायडू असू दे किंवा नितीश कुमार असू दे, यांना घाबरत गेल्या 2 वर्षापासून जवळजवळ भाजपने केंद्रामध्ये राज्य केलं. कारण त्यांच्याकडे संख्याबळ नव्हतं. जेमतेम 290च्या घरामध्ये होते. त्यातही चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार म्हणजे चंद्राबाबू नायडूंचे काही, नितीश कुमारांचे 12 आणि त्यात एकनाथ शिंदेचे 7 खासदार हे त्यांच्यासाठी फार महत्वाचे होते. कारण हे नाराज होऊन बाहेर पडले तर सरकार कोसळणार अशी स्थिती होती. त्यामुळे एकनाथ शिंदेना अमित शहा असू दे, मोदी असू दे वेळ द्यायचे, त्यांच्याशी गप्पा मारायचे, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचे, त्यावर तोडगा काढायचे. का तर आपल्याला राज्यात चालेल पण केंद्रात शिंदेना नाराज करता येऊ शकत नाही. पण आता परिस्थिती पलटलेली आहे. आता पिंजऱ्यात कोण अडकलेत तर एकनाथ शिंदे अडकलेत. त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी होणार आहे, तेलुगू देशमची होणार आहे. पण तेवढा फरक हा चंद्राबाबूंना पडणार नाही, कारण चंद्राबाबू तिथे सत्तेत आहेत आणि दक्षिणेकडे भाजपचं काही चालत नाही. त्यामुळे चंद्राबाबूंना सोडून भाजपला परवडण्यासारखं नाही. पण महाराष्ट्रामध्ये भाजपची ताकद ही दुप्पट आहे शिंदेपेक्षा, त्यांच्या शिवसेनेपेक्षा. आणि त्यातच त्यांना आता राज्य चालवायला विधानसभेत महाराष्ट्रामध्ये शिंदेची गरज नाहीये. कारण सुनेत्रा पवार या जरी उपमुख्यमंत्री असल्या तरी त्यांचा जो रिमोट आहे तो आज भाजपच्या हातामध्ये आहे. त्यामुळे भाजपला शिंदेची गरज नाही. त्यातच आता तृणमूल काँग्रेसचे जवळपास 20 खासदार एनडीएत येणार आणि आले. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रामध्ये आणि दिल्ली दरबारामध्ये एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व म्हणा, त्यांची बार्गेनिंग पॉवर म्हणा, ती आता कमी झालेली आहे आणि हळूहळू कमी होत राहणार. शेवटी वेळ अशी येणार, कोर्टाचा निकाल चिन्ह पक्ष काय लागेल तो लागेल, पण शेवटी 2029च्या आधी परिस्थिती अशी येईल की भाजप सांगेल एकतर आम्ही स्वबळावर लढू किंवा मग
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीला थोड्याफार जागा देऊन लढू, पण कदाचित शिंदेना लांब ठेवलं जाईल आणि जी शिंदेना कल्पना आहे, कारण शेवटी असं म्हणतात की भाजप हा असा पक्ष आहे, गरज सरो वैद्य मरो. आज भाजपला ना महाराष्ट्रामध्ये शिंदेची फारशी गरज आहे ना आता केंद्रामध्ये आहे, कारण केंद्रामध्ये त्यांचं संख्याबळ वाढलंय. त्यामुळे साहजिकच एकनाथ शिंदे पुन्हा एकदा टेन्शन मध्ये आले आहेत. भाजपने जो मास्टर स्ट्रोक मारलेला आहे त्यात जर कोणाचा पहिला बळी जाईल तर तो महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जाईल. तुर्त एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.